अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीयकरिता आरक्षण विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीयकरिता आरक्षण विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। प्रस्ताव संमत झाला। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अध्यक्ष महोदय, आता बिल इंट्रोड्यूस झाला आहे। नाही, ते तर अध्यक्षांचा अधिकार असतो, पण समोरून सारखं मला असं वाटतं राज्यपालांचं आपली पद्धत आहे, पहिल्यांदा लेईंग करतो, तर मग ते करायला हरकत नाही। म्हणजे आपले शेवटी अधिकार आपला आहे, तर ते लेईंग करायला आपल्याला हरकत नाही। नाही चव्हाण साहेब, नाना बसा। या संदर्भात आपलं म्हणणं अगदी योग्य आहे की आपण सहसा किंवा ऑर्डिनरीली किंवा रेग्युलर कोर्समध्ये आपण राज्यपालांचं अभिभाषण घेतो। या बिल संदर्भात अपमानच ठरतो असं म्हणायला पाहिजे। आपण लक्षात घेतलं पाहिजे, सभागृहाची एवढ्यापुरतीचा हा विषय सहज नाही। सभागृहाची जर भावना या संदर्भात क्रमाप्रमाणे राज्यपालांचं अभिभाषण पहिलं घ्यायचं असेल तर काही हरकत नाही। इंट्रोडक्शन सीएम साहेब आपण या लेंग नंतर घेऊ। चला घ्या। नाही लेंग राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवणे। महोदय, मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो। मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। त्या राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव। बोला शिला साहेब। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडतो। अनुमोदन कोणाचं? अध्यक्ष महोदय, ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांनी मांडलेल्या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो। ठीक आहे। प्रस्ताव असा आहे की मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा विधानसभेच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात घेण्यात